अगं आत्या इथं काय बसली? चल लवकर, लग्नाला उशीर होतोय. काय ग पिंके, हा आता दिसली का तुला आत्या? नवऱ्याची एकुलती एक आत्या आहे आणि कोणी बघत पण नाही माझ्याकडं. हा आवर तू, पावडर देऊ का तुला? वा वा बेटा, खूप छान खूप छान. हा मावशांना तिकडून जाऊन कुठली ती मेकअप आर्टिस्ट घेऊन आली आहे आणि मला पावडर लावू म्हणते का? ठीक आहे बाबा, ठीक आहे. आता काय काय राहिलंच नाही माझं या घरात. आत्या बस आली वा, आहे. खूप छान. हा खूप छान. बस एवढंच राहिले आता. मावशींना नवरीच्या कार मध्ये पाठवताय आणि आत्याला बसने पाठवताय. बसनी येऊ मी, पब्लिक बसनी. बँजोच्या गाडीमध्ये जागा दिली. या डोक्यात जाऊ नको. हा लग्न आहे तुझं, नाही तर टेचली असते तुला मी आता. आत्याच भेटले का मस्करी करायला? मावशींना बरोबर पाठवतोय पुढं, मग छान पैकी फ्रंट सीट वर कारच्या. हा आत्याला पाठवायचं म्हणे बँजोच्या गाडीमध्ये. नाही बाई, माझी आई असती ना तर हे सगळं ऐकायला नसतं लागलं मला. तो भावड्या पण तसलाच आहे. हे भावड्या इकडे इकडे, हे बघ तुझे दोन टिचकुले, हे असे ना मोठे झालेत ना, आता मला शहाणपणा शिकवायला लागलेत. हा काय म्हणजे एवढे एवढे होते, मोठं केलं आणि माझं आता या घरात काहीच उरलं नाहीये. अरे हा पण तसलंच आहे बाबा, बायकोचा बैल कुठला. जाऊ दे, मीच जाते घरी.